धन्यवाद बुवा. सुंदर प्रकारे टायमिंगचं बंधन शेतकरी बुवा आणि श्रीकांत सिरसाळे बुवा यांनी पार पाडलेलं आहे. काय बुवा, जेव्हा तिरंगी बारी सुद्धा मंडळ कुठेतरी आयोजन करून देत असतं ह्या गोष्टीचं, आणि तुम्ही सिनियर बुवा आहात आमच्यापेक्षा, आणि सिनियरिटी म्हणून तुम्हाला आम्ही जास्त काय बोलत नाही, पण काय न बोललो तर काय होतं माहिती बुवा, आम्ही जर बोललो नाही तर असं होतं की सरसिकजणांना वाटतं की हा बुवा बोलला नाही, पण कुठेतरी भान ठेवावं लागतं या गोष्टीचं. हो, शितकर बुवा इकडं, सुतार बुवा इकडं, मध्ये केरडा गेला होय, आम्ही दोन माकडा, ह्या केरडा गेला होय. चांगलं गजराची रचना बुवा सुंदर, पण बुवा स्वतःचं गाव काहीतरी स्वतःच तयार करा, दुसऱ्याचं काहीतरी घेऊन आपण बरळत राहू नका. कारण आज कित्येक वर्ष तुम्ही भजन करताय, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. चांगले चांगले बुवा जोडी असतात. मला वाटतं शेतकरी बुवांसाठी मगाशी फरमाईश आली होती की पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवा, आज कदम बुवांचे वारसदार श्रीकांत सिरसाळे बुवा, पांचाळ बुवांचे वारसदार संतोष शेतकरी बुवा, कोकण दर्शनची ऑफर आली बुवा तुम्हाला. हेच कमवायचं आपण. हे वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव 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 रे. पांचाळ बुवा कित्येक बुवा या स्टेजवरून येऊन गेले आणि कित्येक बुवांना या ठिकाणी आदराने भजन करायला मिळालंय. ही कुडालची नगरी आहे, ही कलागुणांची खाण आहे. या कलागुणांच्या खाणीमध्ये आपण हे भजन करायला मिळतं, हे आपलं पुण्य आहे. एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या होऊ देत. कारण मगाशी सांगितलं बघ, या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मला वाटतं कृष्णा केसरकर साहेब, एकदा त्या माऊलीसाठी जोरदार टाळ्या वाजव. की 26 वर्ष मंडळ सांभाळणं म्हणजे खाऊ काम नाही. एक जुटीने एक मतानं, कधी गर्व नाही, अहंपणा नाही, सर्वांना एकत्रित घेऊन हे 26 वर्ष कार्य करत राहणं साधी गोष्ट आहे. 100% त्या कुडाळेश्वराची तुमच्यावरती कृपादृष्टी चांगली आहे. एखाद्या माऊलीसाठी जोरदार टाळ्या होते, लक्षात घ्या. आणि मगाशी साहेबांचा साधा आणि सरळ स्वभाव आहे, एकदम साधा सरळ स्वभाव आहे. आणि म्हणून एवढं सांगू शकतो की या कुडाळ नगरीमध्ये आल्यानंतर भेदभाव कधी केला जात नाही, कारण ही कलागुणांची खाण आहे. म्हणून या ठिकाणी अनेक गाणी चांगल्या प्रकारे मारली. काय तेरी झलक शर्पी बाबाने आमका काय कोणतरी व्हिडिओ बनवता आणि मग व्हायरल करतात. तर एका बरोबर ठेकाणा सांगे हिरात मंगला साधू तैसे नाणंगे. संगत कशी असावी, संगती चांगली असावी, शेतकरी बुवांनी सांगितलं. आणि बोलता बोलता बरं ह्या काय बुवा करून दाखवलं असं मला कळला. हा गिरमीट या युट्यूबवर गेला बुवा, असं केला असता वा. शेतकरी बुवांकडे ही अपेक्षा होती. आता हसतात, अध्यात्म म्हणून सांगतास काय. अरे रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, बाळा गेलो हो. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. रडू नको बाळा. आपल्यात का नको. यांनी शाळा बघा कशी केला की का माहिती तिची शाळा काढली असते आपल्याला. लगेच त्यांनी सुरुवात करू जरी गजऱ्यात सुरुवात करू जरी मागा की सावध केला म्हणतात जेवण येतं. व मी जेवलो नाही.
तुम्ही जेवलाच काय मला माहित नाही, पण मी जेवलो नाही का. तिरंगी बाजी म्हटल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे. जर एखादा बुवा उठून गेला नाही ऐकते वेळी तर त्याला तेवढं प्रेझेंटेशन करता येत नाही. पण असू दे, मला काय तुम्हाला दोन्ही बुवांना बोलायचं नाही. तुम्ही बरंच काय काय बोलला की हा माझ्या शाळा होत्या माझ्या. एकदा बुवांका नाटकात भाग दिला नाही की नाटकात काम करून तो भाग दिला. बोलतोय बोला बाई ऐकलास, नाटकात राजाची भूमिका दिला नाही. आमच्या शिक्कर बुवांका म्हणजे भाषाशैली बघा शिक्कर बुवांची कशी आहे. राजाची भूमिका दिली, राजाचा ड्रेस दिला, अंगावरती राजाचा ड्रेस घातला, तलवार दिली, कमरेमध्ये तलवार, डोक्यावरती किरीट, डाव्या हातामध्ये वाघनख आणि स्टेजवर डायरेक्टरनी सांगण्यात चला. राजाची पहिली एंट्री. डायरेक्टरनी जा काय थोडाफार दिला नव्हता. राजा सुरुवातीचा काय बोलवता होता तर राजा अगदी पाठांतर केलं तर राजा थोड्या अगदी शिक्कर अगदी स्टेजवर गेल्यानंतर आपली भूमिका पार पाडली, राजाची भूमिका. आणि काय एका वाईट सवयीची ज्या डायरेक्टरने ड्रेस दिलो होतो तो घालून हे गुलाम घरी, तो घरी ड्रेस घालून आणि काय म्हणतात मासाहेब मी आलोय त्या दुष्ट राक्षसाचा वध करून आलोय. फार त्रास झाला म्हटलं. नाटकाचं नाव काय, राक्षसाचा वध. मासाहेब ड्रेस तो घालून, डाव्या हातात वाघ नको, कमरेमध्ये तलवार आणि हे महाराज घरी अर्धा नाटक करतो. मासाहेब मी आलोय त्या दुष्ट राक्षसाचा वध करून आलोय. फार त्रास झाला म्हटलं, थोडं शौचात जाऊन येतो म्हटलं. ती बिचारी काकीन आमच्या फार पण दारू पडला. राजे आला, या या राजे, कुठे जाताय? फार त्रास झालाय, शौचात जाताय? जरूर जा, पण जाते वेळी मात्र डाव्या हातातील वाघनखे काढून जा, नाही तर फादळून माराल. ह्यो आता ना ह्यो जवळ नाही ना, मला माहिती आहे या बाजूकडे कसं असं मला माहिती आहे काय आहे. म्हणून 5 वर्ष एका उभाट नाही बोलवीत. तेरी झलक शर्पी वागल वागल दुसरं वागल लावला तो. उद्या मरो जेव्हा आम्ही दोघे जो माहित नाही. उद्या ह्याच विचारतील आमका तुम्ही दोघांनी केलाच काय, ते काय थांबवलाच नाही की त्या विचारतील. हा माझा काही विषय नाही. शिखरवार मुंबईच्या म्हणजे मंडळाचे सदस्य कोण असाल ते मी वॉट तुमच्याकडे दाखवणार आहे उद्या. असू दे या ठिकाणी बाकी काय व जास्त बोललाच नाही. एक छोटासा गजर सादर करतो. या कुडाळ नगरीमध्ये आल्याच्या नंतर बघा ही कुडाळ नगरी आहे आणि गेले 26 वर्ष या ठिकाणी हे मंडळ अहोरात्र एक रुटीनं एक मतानं काम करत आहे. आणि कधी कोणाची बढाईलावपणा नाही, हमपणा नाही, गर्व नाही. कारण याच्या मागे घराचा धारण धड असताना तर सगळं घर आपलं धड असतं. म्हणून या मंडळामध्ये या मंडळाचा भोक्ता लागला आहे आमचे कृष्ण केसरकर साहेब, बरोबर की नाही. सुंदर प्रकार त्यांचं नियोजन आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय. आमच्या केसरकर माऊलींकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छोटासा एक गजर सादर करतोय मंडळावरती आणि गजराच्या माध्यमातून जास्त वेळ न घेता 30 मिनिटांमध्ये गजराची सांगता करण्याचा प्रयत्न करतोय. बघा ओम साई मच्छी मार्केट मित्र मंडळ एक नंबर आहे मंडळाचा. आज दबदबा या मंडळाचा. कुडाळमध्ये आल्याच्या नंतर मच्छी मार्केट म्हटल्याच्या नंतर भारत असतं का भजनांचा कार्यक्रम चालणार म्हटल्यानंतर कुठे तर कुडाळमध्ये या मच्छी मार्केटला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मंडळासाठी. भव्य दिव्य ही लाइटिंग आहे आणि भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन आहे. मगाशीच सांगितलं की दशावतार समय नृत्य आणि तिरंगी बारी खाऊ नये, खाऊ काम नाही म्हणून या ठिकाणी सांगतोय. बघा
दिगंबर आणि गेले 26 वर्ष ही हरिनामाची पताका खांद्यावरती घेतली बघा. वा काही कार्यक्रम एनी टाइम ठेवू शकतात पण हरिनाम जोपासण्याचं काम या मंडळाने केलं आहे आणि हाच आदर्श आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून वेळावर छोटासा गजर त्या ठिकाणी सादर करतो बघा. ओम साई मंदिर मार्केट मित्र मंडळ एक नंबर. ओम साई मंदिर मार्केट मित्र मंडळ एक नंबर. अरे मंडळ एक नंबर. हरिनामाची परंपरा हरवी हरवी हरिनामाची परंपरा हरवी हरिनामाची परंपरा आणि म्हणून ही एकजूटपणा ही वज्रमुठ एक आहे. किती कोणी काय तरी सांगितलं तरी त्यांचं ऐकायचं नाही. या मंडळाचं एक नियम बघा कसा आहे की एकजुटीने एक मतानं आज 26 वर्ष भारदस्त कार्यक्रम करतायत. कधी कोणाला दुखवलं नाही, कधी कोणाकडे हात पसरले नाही. आज एकजुटीने एक मतानं म्हणून आज आम्ही पुण्यवान समजतो तिन्ही बुवा की आज या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली
खरंच केसरकर साहेब तुमचे लाख लाख आभार मानतोय. तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची सुरुवात मिळते. ओम साई मच्छी मार्केट, ओम साई मच्छी मार्केट एक आदर्श आहे मंडळ. नावगाज पंचक्रोशीत, नावगाज पंचक्रोशीत साऱ्यांचा एकच मेळ. नावगाज पंचक्रोशीत, नाव घातलं बघा. पंचक्रोशीतच नव्हे तर दशक्रोशीमध्ये एक नाव आहे. त्या मंडळाचा दबदबा आहे. आणि म्हणून कुडाळ म्हटल्यानंतर ठराविक ठिकाणी 2-3 बाऱ्या, एक मानाची बारी कुडाळमध्ये पोलीस स्टेशन आणि ही एक बारी. मोठे भारदस्त कार्यक्रम या 2 कुडाळमध्ये होतात आणि कलागुणांची खाण आहे. म्हणून पंचक्रोशीमध्ये नाव आहे कुडाळ नगरीचं. म्हणतात बघा नावगाज पंचक्रोशीत, नावगाज पंचक्रोशीत साऱ्यांचा एकच मेळ. व्यवसाय चालू आहे आणि कुडाळ मच्छी मार्केट आज लाईनीत बघितलं तर चिकनची दुकान आहेत, मच्छीचं मार्केट आहे मोठं. कुठे बाहेर जाण्याची काही गरज नाही. हे सगळे व्यापारी एकजुटीने एकमताने या ठिकाणी नांदतात बघा. म्हणून सांगतो बघा चालतो या मोठ्या प्रमाणात, चालतो या मोठ्या प्रमाणात त्यांचा मासेमारी व्यवसाय.
कमलेश भगत या माऊलींकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलं की बुवा पाटील बुवांची एक आठवण कोकणातील रेलगाडी त्या गाण्याची एक झलक घ्या. त्या ठिकाणी झलक सादर करतोय बघा. ही गाणी अजरामर झाली नाही तर आता का जाने मन मेरे जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना. काय गाणी हो ही शांता गेली घर अजूनपर्यंत बाहेरच हा चांगला नाही बुवा लक्षात ठेवा. बरं त्यांच्या केसरकरांना फुलवला पण बाकी बाहेर काय तर सांगला तो बिचारांनी मान टाकला नाही त्याच्याला. काय म्हणजे 2-3 वेळा 500 घेतला त्यांच्याकडनं. काय सांगला तर त्याच्यात एकाच माहित नाही काय सांगलं तर बिचारांनी तिने आपलं दिला नाही तर आम्ही 5 वर्ष बोलवलो खरो तुझं मान ठेव गो. माझं मराठी माणसाला माझी वाणी कोणी राहिला बाळासाहेब परत या हात मारी दिसारे तुम्हाला बाळासाहेब परत या हात मारी दिसारे बाळासाहेब परत या कोणाची हिंमत नाही. काय ते सरकार साहेब हिंमत नाही कोणाची. महाराष्ट्र बंद म्हणजे बंद. आता महाराष्ट्र फुटणं बंदी मागणं चालू ही परिस्थिती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर मराठी संस्कृती जर जिवंत ठेवली असेल अबाधित जर ठेवली असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लक्षात घ्या. म्हणून आज मराठी माणूस ताट मानेने नाही रस्त्याने चालतोय ताट मानेने चालतोय भजन पूजन कीर्तन करतोय. कोणाची कृपा होईल म्हणून सांगतोय. त्या ठिकाणी आदरणीय कान्हा केसरकर या माऊलीकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय स्वीकारतोय. धन्यवाद. एक जमाना होता तुमचा देवा रुबाब होता आमचा कधी तुम्ही विरोध केला कधी तुम्ही विरोध केला
सांगत होतो म्हणून म्हणतो बघा आज तिरंगी सामना केला आज तिरंगी सामना केला भाविकांच्या मनोरंजन शिखर भारी पडली एकमेकांना एकूण 60 शिरांचा शिरसाट तरी नशीब तलवारी का आणला एकदा नवीनच जेव्हा मी भांडायला सुरुवात केली आणि शिरसर बोलली माझी वारीची त्या माणसाने माझ्या मानेक तलवार लावली आहे म्हणून त्या माणसावर मी सगळ्या टाळतो हे विषय नको रे बाबा तुम्ही आता सध्या संगत धरलाच ती बरोबर आहे तुम्ही पण थोड्या दिवसांनी तेरी झलक शरती ही प्रॅक्टिस करा ते सोडून द्या सोनी मारवा बिरवा तर सोडा आता ह्याच करायचा झुकेगा नाही साला चला पण त्याने गावडा अरे डोंगर मार के येणे गावा कविता काढल्यानंतर माहिती आहे 1943 मधला काय करी ते तो नियम नाही म्हणून पुढच्या वर्षी आधी बुकिंग करतो हो हीच जागा त्याची आली पाहिजे एकमेकांना अध्यात्माची सागर घालून अध्यात्माची सागर घालून चला करूया जनजागर अध्यात्माची सागर घालून चला करूया जनजागर चला करूया जनजागर सादर केले जातात ही कलागुणांची खाण आहे म्हणून सांगतोय की कीर्तन आहे कुडाळ नगरीची म्हणून सांगतो बघा भजन नाटक दशा अवतारी भजन नाटक दशा अवतारी गया गुणाची आहे पंढरी भजन नाटक दशा अवतारी करण्याची सांगत करतो
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी